हॅपी बर्थडे. धन्यवाद धन्यवाद. बेटा तुझं काय रे नाव? गुरुजी मी फातर फेकर. हो तू काय झालायस? मी डॉक्टर झालोय. अरे चा. गुरुजी तुम्हाला अरे वा असं म्हणायचंय का? नाही नाही अरे चाच म्हणायचं होतं मला. नाही म्हणजे अजूनही चमत्कार होतात तर. गुरुजी तुम्ही पण ना. बरं आणि तू मागे उभे राहून पुढे पुढे काय करतोयस? तू काय झालायस? गुरुजी मी आता वकील आहे. अरे वा. म्हणूनच पुढे पुढे तेव्हाच हो. शाबास. तू रे तू काय झालायस? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे गुरुजी. बर. आणि बेटा तू ग? गुरुजी मी मोरांची बायको आणि दत्तूची आई. बर. असो बेटा प्रत्येकाचंच करिअर काय मनासारखं होत नाही आणि तू रे तू काय झालायस? गुरुजी हा कोण? त्याला ओळखलं नाही तुम्ही? कोण आहे हा? हा विकास विकास. शाळेत नाही का लहानपणी मुलींच्या फोटोला मिशा काढायचा. आता मिशा नसलेल्या मुलींचेच फोटो काढतो. तो हा गुरुजी. बर बर. बरं चाललंय ना रे? हा? मग काढतोस फोटो का फोटो आमचा? हा? या बस. ओ गुरुजी कोणी आवाज केला? आईला दत्तू भाई सगळा एकदम क्लास आलाय रे आमचा. भारी आहे. असं काय एकदम अंजन नजरेने वागताय? मला ओळखलं नाही. कोण रे तू? कोण हा रे? अरे अरे खांडेकर. हा? अरे एक मिनिट थांबा. अरे खांडेकर. अरे अरे जाड्या खांडेकर. अरे अरे मस्त खांडेकर. ते शेमड्या खांडेकर म्हणायचो आपण. तो आज अरे, तू अजून पण बोलू नको ना शेवडा शेवडा. अजून पण असं बघितला की. अरे लय दिवसांनी बघितलं रे तुम्हाला. अरे गुरुजी अजून नाही ओळखला नाही काय? रे नाही माझ्या लक्षात येत नाही. गुरुजी 99 हा. 10वी नापास. नाही काय तुम्ही अहो एकदा नाही का तुम्ही मला ते वर्गात लिवायचा होता वाक्य प्रचाराचा. हा हा. आता कशी जळली? मग मी त्या सिद्धेश म्हात्रला शेपटी लावलेली. शेपटीला फटाक्यांची माळ लावलेली आणि मी म्हटलं आता कशी जळली? आताला काय? अरे तुला कसा विसरी? नक्की प्रयोगशाळा जाळली होतीस तू. आणि मारून मारून माझी काठी पण तुटली होती. तुला कसा विसरी? ए, थांबा गुरुजींच्या पाया पड. बरं, तू काय झालायस? हा तू आता काय झालायस? काय करतोस? काय रे खांडा काय रे? काय गुरुजी आला? कसं आहे माहिती आहे? हा म्हणजे तसा आपला चेहरा कोणी बघितला नाही. हा पण अख्खा जग ना आपल्याला मीटर भाई नावाने ओळखतं. म्हणजे काय असतं? असा काय एवढा सिरियस झाला लगेच माहोल? खांडेकर तू मीटर भाई आहेस. तू खांडेकर वगैरे जाड्याच बोल रे. तू कुठे सिरियस होता लगेच? नाही खांडेकरच बरं आहे. अरे हे सगळी ना आपल्या गुरुजींची कृपा. गुरुजींनी मला मारून मारून एवढा निबर बनवला ना. आता समोरच्या टीम मधला कोण पण फाईट मारतो ना बोलतो मीटर भाईला काय लागतच नाही. मी बोलतो गुरुजींची कृपा. एवढंच काय? आपण त्या पोलीस आम्हाला टायर मध्ये घालतात. कुल्यांवर दांडक्याचे फटके देतात. आपण काहीच नाही बोलत. का मी पोलिसांना बोललो माझ्या कुल्यांची मार खायची क्षमता वाढली आहे गुरुजींमुळे. गुरुजींची कृपा. अरे म्हणजे तू गुंड झालायस? नाही गुरुजी आपण भाई आहे मीटर भाई. लोकांमध्ये आपलं दहशतीचं वातावरण आहे. मीटर भाई आपला चिंत्या ना चिंत्या. तो बोलला की गुरुजींचा बर्थडे म्हणून. कोण रे? कोण चिंत्या? कोण? अहो गुरुजी चिंत्या. त्याचं नाव काय होतं? चिंतन देशमुख. चिंतन देशमुख. हा हा तो 10वीत बोर्डात आला होता. तो 12वीत सुद्धा बोर्डात आला होता. तो आपल्याकडे अकाउंटंट आहे ना. गांजाचा हिशोब ठेवतो. किती किलो गांजा आला किती किलो गेला. तुझ्याकडे असतो तो? हा काल आम्ही रात्री बसलो होतो ना तर चिंत्या मला बॉम्बिल तळून देत होता. अरे बोर्डात आलेल्या मुलाकडनं तू बोंबील तळून घेतोस? हा म्हणजे आता काय नाही ना त्याच्याकडे बोला ये बाबा. तेव्हा तो बोलला गुरुजीचा हॅपी बर्थडे. म्हटलं जायला पाहिजे. अरे मी गप्पा काय मारत बसलोय दट्टू. अरे आपल्या गुरुजींचा हॅपी बर्थडे. 5 तोफांची सलामी तर झालीच पाहिजे.
अरे हे सगळे गेले. तू बंद कर फटाके नको वाजूस काहीतरी का नाही आवाजाचा त्रास होतो मला. बंद कर तिकडे आणि शांत बसा जरा. कशाला गोंधळ घालता पोरं गेली अरे, माझी. मला काय एवढा माहिती होता की माझी एवढी भीती वाटेल की डायरेक्ट भीती तोडून जातील लोक. गेले हरकत नाही. गुरुजी मीटर बाय बोले उधर शोले आपण सेलिब्रेट करणार. अरे, तू बोलतो काय यार. केक दे चल लवकर. बाय, बाय. गुरुजींचा बर्थडे आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. दे केक दे. हा गुरुजी केक आणलाय स्पेशल तुमच्यासाठी. मी माझ्या हाताने बनवलाय माहिती आहे काय. एकदम भारी आहे बघा केक गुरुजी आहे बघा एक नंबर आहे. एकदम. काय लिहिलंयस. हॅक्कू बर्थडे रुगुजी. डबल पीचा डबल क्यू लिहिलायस तू. हे शिकवलं हे शिकवलं मी तुला. भाईला मारतो नाही दत्तू आपले गुरुजी आहेत ते त्यांना नाही. नाही दत्तू काय करतोय तू. काय करतोय दत्तू काय करतोय तू. भाई त्यांना मारू शकत नाही ना मग आपण स्वतःला मारून घेतला. अरे, माझा बच्चा. नाही कसा आहे गुरुजी त्यांचा हक्क आहे. त्यांनी बोलला पाहिजे त्यांनी मारला पाहिजे. पण मला एक गोष्ट कळत नाही तुझा हा सगळा अट्टाहास का. अरे कालच मला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालाय रे. त्यांना जर कळलं की मी तुझ्यासारखे गुंड विद्यार्थी निर्माण केलेत तर माझा पुरस्कार लगेच काढून घेतील रे ते. अरे गुरुजी एका पुरस्काराचा काय घेऊन बसलात. आज आपण पण तुम्हाला पुरस्कार द्या. भाई भाई देतो ना भाई. कसला? द्या लवकर द्या. गुरुजी, या घ्या भाई. तुमच्या हॅपी बर्थडे निमित्त हा पुरस्कार माझ्याकडनं सर्वोत्कृष्ट भाईचे गुरुजी आपल्याकडनं हा पुरस्कार तुम्हाला. असा कुठला पुरस्कार. अरे एवढाच नाही सगळ्या पोरांनी वेरियात एकदम बॅनरबाजी केली आहे माहिती आहे का. काय, गुरुजी? काय? की आज गुरुजींचा हॅपी बर्थडे आहे. जीवता श्रद्धा शतमा परत बोल. त्या असं लिहिलं त्यांनी. हा. जीवता श्रद्धा शतमा. जीवेत शरद शतम असं आहे ते. नाही ते काय माहितीये पहिल्याच आहे ना जीव दे जीव घे ते लक्षात राहत. दुसरी शारदा पण लक्षात राहते. पण ते शतम आहे ना शतम ते सप्तम लक्षात नाही राहत आपल्या. शतम लक्षात शतम म्हणजे तेवढं लक्षात राहिलं. हे शिकवलं मी हे शिकवलंय तुला. हे शिकवलं हा? हे भाईला परत मारला यांनी तो नाही म्हटलं ना. अरे काय चाललंय यात. दत्तू या संपेपर्यंत इथे मच्छरदानी व्हायला तुझ्या. सांभाळ बाबा सांभाळ. गुरुजी कुठे बोलत बसलोय. क्या कापाय हे घ्या गुरुजी कापा. नाही, नको. मी स्वतःच्या हाताने मी बनवलं. केक वगैरे कापत गुरुजी नाही. कापा हो असं कापा करू हो, नका. आज गुरुजी. गुरुजींचा बर्थडे होणार आहे. अरे, कापा कापा कापा. कापा. एक नाही चला, कापत हे नाही. दत्तू बोला हॅपी बर्थडे टू यू. बस 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 एवढाच नंतर बोर होतं एवढाच मस्त. झालं हाती. ए दत्तू गिफ्ट दे. गुरुजी स्पेशल ना स्वित्झर्लंड वर मागवलं. काय आणलंयस. दाखवतो दत्तू एकदम भारी गिफ्ट आहे. दे. एकदम भारी. गुरुजी हे गिफ्ट माझ्याकडनं तुम्हाला स्पेशल बर्थडे निमित्त. काय हे घ्या. भारी ना. बंदूक आहे. मी नाही नाही हा घोडा आहे. अरे घोडा कसला बंदूक आहे. अरे गुरुजी ठेवा ना तुम्ही. अरे मला काय कामाची मी शिक्षक आहे. माझं ऐका ही तुम्ही ठेवा. आता काय माहिती ऐका 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 पोरांनी ना बाहेर फुल बॅनरबाजी केलाय. मीटर बाईचे गुरुजी म्हणजे आता दुनियेला कळलंय की माझे गुरुजी तुम्ही आहे. समोरच्या गँगवाले कधी पण येऊन टपकावतील म्हणून बोलतोय ठेवा. कसं आहे की आला ना की कोण हे आपला असला पाहिजे प्रोटेक्शनला. नाही ना थांबा मी पोरांना सांगितलंय का एक पोरांना मिनिट बोला थांबा. ना. नाही नाही थांब. अरे नक बोल, बोल. ए गौऱ्या थांबा. एका जीप मध्ये Protection 16 पाहिजे. पोरं 2 जीप गुरुजींच्या बाहेर आल्या पाहिजे. फुल प्रोटेक्शन हत्यारा बित्यारा कळलं काय. हा नाही नाही ये लवकर घ्या. हा. ऐक 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 काय की आता झालाय आता सगळ्यांना कळलंय. सगळ्यांना कळलं की मित्रा भाईचा जीव गुरुजीत आहे म्हणून तुमचा जीव कधी पण घेतील म्हणून आहे. बाकी खरंय. मला बर्थडे निमित्त खुश करायला जश्न करायला अजून एक सरप्राईज पण ठेवला. अरे नको नको तुझे भारी सरप्राईज. आहे. बा, गुरुजी. माझा जीव जायची वेळ आली. अरे, नको. ए, गुरुजी. अंडे! ऐक माझं. तू नको ना हे नको करू गुरुजींसमोर. गुरुजींसमोर मी छछोरगिरी नाही करू शकत. गुरुजींचा बर्थडे त्यांच्याकडे जाऊन नाच.
मी नाही गप्प बसा गप्प बसा बंद करा हा धांगड धिंगा. ए खांडेकर काय चाललंय? हे शिकवलं हे शिकवलंय मी, हे संस्कार केलेत मी तुमच्यावर. हे बघ खांडेकर, अरे लोकांच्या मनात दहशत निर्माण करणं ना अगदी सोपी गोष्ट आहे, पण आदरयुक्त भीती निर्माण करणं तेवढंच कठीण आहे. जर काय करायचं असेल ना तर ती आदरयुक्त भीती निर्माण कर. आणि माझ्या वाढदिवसाला हे असे धांगड धिंगाणे नाचून आणि केक कापून तुम्ही साजरा करणार नाही. माझा वाढदिवस संत तुकडोजी महाराजांच्या अभंगाने साजरा करूया. तर इकडे या, बस बस इथे बस आले लगेच, बस इथे बस हां इथे बस. तू पण बस बेड, तुला काय वेगळं सांगायला पाहिजे काय? हे बघा, संत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, या भौतिक गोष्टींमध्ये काहीही ठेवलेलं नाही. खरा जीवनाचा जो आनंद आहे ना तो दुसऱ्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणं आणि रात्री झोपताना तुम्ही शांत झोप लागणं यातच खरा आनंद आहे. म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या मागे म्हणा, राजासजी महाली राजासजी महाली महाली हां, सौख्ये कधी मिळाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या. ए, भारी आहे, भारी आहे, भारी आहे. घुसलाय या खोपडीत माझ्या. कोणी